परंतु जनता या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांना वैतागली आहे. आता जिरवाजिरवीची गोष्ट हे जर म्हणत असतील जिरवायची, ते जर म्हणत असतील जिरवायची, तर मी तुम्हाला सांगतो मीच या दोघांची कुस्ती लावून टाकेन. त्यांनी फक्त मला सांगायचं की या दिवशी आम्हाला वेळ आहे, यांच्या कुस्तीचा कार्यक्रम मी स्वतः ठरवतो. एकदा एखाद्या मैदानात होऊन जाऊन द्या. काय तुम्हाला लढायचं ना, एक कुस्तीच होऊन जाऊन द्या आणि एकमेकाची जिरून टाका. नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहत आहेत डिजिटल अहिल्यानगर. 2 दिवसांपूर्वी खासदार निलेश लंकेंनी मोठं विधान करत बॉम्बस्फोट केला आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. आता आपल्या बरोबर आहेत युवा नेते नितीन भुतारे, ज्यांनी निलेश लंकेंना लोकसभेदरम्यान मोठ्या प्रमाणात समर्थन केल्याचं पाहायला मिळालं होतं. जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया. सर, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. अजून खासदारकीचे 5 वर्षही पूर्ण झाले नाहीत आणि तोच निलेश लंकेने विधान केलंय की मी आता विधानसभा लढवणार आहे. काय वाटतं, तुम्ही निलेश लंकेंच्या बाजूने मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता, त्यांनी केलेलं विधान कितपत योग्य आहे? नाही, आता हे जे त्यांनी विधान केलं, ते कोणत्या भावनेतून केलं, कशातून केलं, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्यांच्याशी सुद्धा तुम्ही बोललं पाहिजे. परंतु असं विधान करत असताना तुम्ही समाजामध्ये त्याचा काय मेसेज जाईल, तुम्हाला जनता काय म्हणाल, जनतेला ज्या तुमच्याकडून अपेक्षा आहे त्याच्याबाबत जनतेला काय वाटेल, हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अशी विधानं केली गेली पाहिजेत. मुळामध्ये ज्या 15 लाख लोकांनी तुम्हाला विश्वासाने निवडून दिलं, त्यांचा विचार घेऊन तुम्ही अशी विधानं करणं गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही आज खासदार आहेत, त्या संपूर्ण परिसरामध्ये तुम्ही उत्तमरित्या काम केलं पाहिजे, जनतेमध्ये गेलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. अशी विधानं करण्यापेक्षा लोकांच्या समस्या सोडवण्याकडे भर देणं गरजेचं आहे, हे महत्त्वाचं आहे. कुठेतरी निलेश लंकेंचं बेताल वक्तव्य अंगलट आल्याचं पाहायला मिळतंय, असं तुम्हाला वाटतं? निलेश लंकेंचं वक्तव्य अंगलट आलं का नाही आलं, हे आता जनताच ठरवेल. परंतु मला तरी निलेश लंकेंकडून अशी अपेक्षा नव्हती. कारण की ते एक हुशार खासदार आहेत, अनुभवी नेतृत्व आहे. अशा कुठंतरी वक्तव्य करताना त्यांनी कुठंतरी पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं असे वक्तव्य करताना मी ज्याप्रमाणे बोललो का, की जनतेला गृहीत धरून तुम्ही असं वक्तव्य केलं नाही पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. खासदार निलेश लंकेंनी केलेल्या वक्तव्यानंतर सुजय विखे म्हणाले होते की खासदार निलेश लंके विधानसभा लढवणार, मग लोकसभा कोण लढवणार? लंकेंनी लोकसभा लढवावी म्हणून मी विशाल गणेशाला साकडं घालेल. नेमका आता हे दोघं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळतंय. विकास कमी आणि तू मैमत जास्त पाहायला मिळते. काय सांगाल? नाही, आता विखे आणि लंके यांच्यामध्ये खरं तर मी पडायला नाही पाहिजे. ते दोघं एकमेकाच्या विरोधात स्टेटमेंट करतात. परंतु याच्यात काय झालं, याच्यामध्ये जनतेचा खेळ झालाय. जनतेचा खेळ झाला. जनतेला यांनी तर गृहीतच धरेनात. हे इकडून स्टेटमेंट करतात, हे तिकडून स्टेटमेंट करतात. खरं लोकांसाठी काय केलं, जनतेसाठी काय केलं, हे तर मांडूच नाही राहिलेत. म्हणजे मी आज दोन्ही नेत्यांना जबाबदार धरतो, की आज हे दोन्ही मॅच्युअर्ड नेते आहेत, अनुभवी नेते आहेत, हे काही छोटे नाहीत. असं कुठंतरी वक्तव्य करताना तुम्ही जनतेसाठी काय केलं, यांनी पण जनतेसाठी काय केलं, विखेंनी पण लोकांसाठी कोणत्या योजना आणल्या, लंकेंनी सुद्धा कोणत्या काय काय योजना राबवल्या, हे लोक जनतेच्या समोर जाऊन सांगणं गरजेचं आहे. कुठंतरी मी याची जिरवली, यांनी याची जिरवली, हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यामुळं लोकांचा याच्यामध्ये खेळखंडोबा झाला, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. बरं, आता तुम्ही जिरवा जिरवेचा विषय काढला म्हणून आठवलं. निलेश लंके देखील म्हणाले की कुणाची तरी जिरवायची म्हणून मी दिल्ली गाठली. आणि दुसरीकडे सुजय विखे देखील प्रत्येक भाषणात निलेश लंकेंना आव्हान देतात. नेमकं आता हे जिरवा जिरवीचं राजकारण आहे का जनतेसाठीचं राजकारण? आता तुम्हाला एक खरं सांगू का, आता ग्राउंड जी जनतेच्या मनातली जी भावना आहे ना, आता या दोन्ही नेत्यांना माहिती आहे की नाही मला माहित नाही. परंतु जनता या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांना वैतागली आता. आता जिरवाजिरवीची गोष्ट हे जर म्हणत असतील जिरवायची, ते जर म्हणत असतील जिरवायची, तर मी तुम्हाला सांगतो मीच या दोघांची कुस्ती लावून टाकेन. त्यांनी फक्त मला सांगायचं की या दिवशी आम्हाला वेळ आहे, यांच्या कुस्तीचा कार्यक्रम मी स्वतः ठरवतो. एकदा एखाद्या मैदानात होऊन जाऊन द्या.
काय तुम्हाला लढायचं ना, एक कुस्तीच होऊन जाऊन द्या आणि एकमेकाची जिरून टाका. म्हणजे हे नगरची जनता सुटकेचा निश्वास घेईल आणि हे दोन्ही लोक कामाला प्राधान्य देतील. जनतेच्या भावनेशी खेळण्यापेक्षा मी तर म्हणते खरंच या दोघांनी यांच्या दोघांमधले काय आपसातले वाद असतील ते एकमेकांचे त्यांनी त्यांचं बघून घ्यावं. तुम्ही जसं म्हणतात की मी कुस्ती लावील, कुस्तीच्या आखाड्यात दोघांनी उतरावं आणि कुस्ती खेळावी. कोण जिंकल कोण हरल ते त्यांचं त्यांनी बघून घ्यावं. काय वाटतं? मग मी तुम्हाला तेच सांगितलं ना, आता जनता वैतागली याला हो. काय राहतं, हे इकडून म्हणतात की मी लंकेची जिरवणार, लंके तिकडून म्हणतात मी यांची जिरवणार. आता लोक याला वैतागलेत, वीट आला लोकांना याचा. विकास कुठे पाहायलाच मिळत नाही. नेमकं या दोघांचे आरोप प्रत्यारोपच पाहायला मिळतात. आता इथं शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, अतिवृष्टी झाली त्याचे पैसे अजून लोकांना नाहीत, कर्जमाफी झाली ती पण अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. याचं कुठंतरी विखे घराण्यांनी पण पाहणं गरजेचं आहे. आज ते सत्ताधारी आणि खासदार निलेश लंकेंनी पण एक प्रतिनिधी म्हणून ते पाहणं गरजेचं आहे. परंतु हे प्रश्न बाजूला राहिलेत. पण इथं जर जिरवाजिरवीचं राजकारण असेल तर मी तुम्हाला सांगितलं की मी यांची पहिले कुस्ती लावतो, एकदाची काय असेल ती जिरून टाका कोणाची जिरवायची आणि त्याच्यानंतर तुम्ही मोकळे व्हाता लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. निधी मिळत नाहीये, विकास कामे होत नाहीये, त्यामुळे तर कुठे निलेश लंके पलटी खात नाहीये ना की पुन्हा विधानसभा लढवायची. नाही, आता ते लंकेच सांगतील. आता मी त्याच्यामध्ये काय सांगून काय उपयोग नाही, कारण की लंकेंचे काय अनुभव आहेत खासदार साहेब त्यांचे ते त्यांचं सांगतात. परंतु जो राजकीय जो भाग पाहिला तर भारतीय जनता पार्टीचं राजकारणच अशा चुकीच्या पद्धतीने जिथं त्यांच्या विरोधी व्यक्ती असेल त्याला ते कधी निधी देत नाही, त्यांना कामं करून देत नाही, त्यांचे कामं सुद्धा त्या लोकांना अडचणीत आणायचे कामं ते करतात. अशा विविध ठिकाणी आडे अडचणी आणून लोकांचे प्रश्न सुद्धा सोडून भारतीय जनता पार्टी देत नाही. हे 100% खरं आहे, कारण की त्याचा प्रत्यय आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा आलाय. बरं. लोकसभा लढवताना निलेश लंके म्हणाले होते, की "मी सर्वसामान्य माणूस आहे, मी फकीर आहे." म्हणून लोकांनी त्यांना निवडूनही दिलं. तुम्ही देखील खुलेआम त्यांना समर्थन केलं होतं. काय वाटतं मग आता निलेश लंकेंचा विकासाच्या संदर्भात कमी आणि टीकांवरच जास्त जोर आहे असं वाटतंय का तुम्हाला? तर निलेश लंकेंना निवडून दिलं, मी त्यांच्या बाजूने उभा राहिलो होतो. आत्ताशी 2 वर्ष झाली, अजून 5 वर्ष जाऊन द्या. निलेश लंकेंनी जर 5 वर्षामध्ये जर कामं केली नाही तर मी निलेश लंकेंच्या सुद्धा विरोधात बोलन, कारण की मला जनतेचं घेणं देणं आहे. जो माणूस चांगलं काम करतो त्याचं घेणं देणं आहे. निलेश लंकेंना त्यावेळेस उभा का राहिलो का निलेश लंके जनतेच्या प्रश्नासाठी कधीही हजर उपलब्ध असतात आणि आजही उपलब्ध राहतात. परंतु असं नाही का त्यांनी काहीतरी मोगम विधानं करावीत किंवा मोगम काहीतरी करावं, लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून एकमेकांवरच टीका टिप्पणी करावी. हे सोडून जनतेकडे लक्ष देणं लंके साहेबांनी सुद्धा गरजेचं आहे. बरं. याआधी असं कधी लोकसभेचं राजकारण पाहायला मिळालं होतं का? नाही, याआधी जर पाहिलं ना तर अनेक वैचारिक लोक होते. हे त्याच्यामध्ये दादा पाटील शेळके असतील, ते सर्वसामान्य माणूस कधी असं स्टेटमेंट कोणाच्या विरोधात केलं नाही. सुजय विखेंच्या आजोबा जरी पाहिलं, आता मी जरी लहान असलो परंतु लोक सांगतात ती वैचारिक कमांड होती बाळासाहेब विखे पाटील. म्हणजे एकदम सुशिक्षित राजकारणी, राजांचं घराणं असन, विरोधकांच्या भूमिकेत असन किंवा सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत असन, खासदार दिलीप गांधी असतील, म्हणजे असे अनेक लोक होऊन गेले. कर्डिले साहेब असतील, त्यांनी सुद्धा खासदारकी लढवली, पराभव झाला. परंतु पराभव झाल्यानंतर अशा कधी विरोधात गेले नाहीत ते. आणि असे अनेक वैचारिक लोक आहेत. गडाकांचं सुद्धा घर असेल, यांनी कधी अशी टोकाची कधी भूमिका आत्मसात नाही केली. का याची जिरवायची, त्याची जिरवायची, याला पाहून घेऊ, त्याला बघून घेऊ, अशी भाषा कधी यांच्यामध्ये नव्हती. यांच्यामध्ये फक्त लोकांची सेवा हीच भावना त्यांच्या मनामध्ये होती. ती कुठं टिकली पाहिजेत. त्याच्यामुळं मी या ठिकाणी सांगतो, की ही हेवेदावे सोडून लोकांचे प्रश्न मार्गी लागणं गरजेचं आहे. ते या अहिल्यानगरसाठी महत्त्वाचं आहे.